कथेचं नाव आत्म्याचं दुखणं. लेखक अजय शिवकर. देह करी जे जे काही, आत्मा भोगी तो नंतर. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट येळकोट. अशा जयघोषात शिवकर कुटुंबाची गाडी जेजुरीवरून गावी खेळून येथे 2 दिवसांनी संध्याकाळी 7 वाजता परत आली. कुटुंबातील प्रमुखानं ताकीद दिली होती, आधी कुलदेवताच्या देवळात आरती होईल आणि मगच आपापल्या घरी जा. माझे घर देवळासमोर असल्यामुळं मी आधी घरीच गेलो. सौ तर खूपच थकली होती. अगं चल चल, आधी आरतीला जाऊन येऊया. नाही हो, मी नाही येत, तुम्ही जावा. अरे असं कसं, इतकं करून काय फायदा? पोरा बाळांच्या सुखासाठी आपण जेजुरीला जाऊन देव करून आलो. आता चल ना मग, आरती करून येऊया तेवढी. नाही येत, जावा तुम्ही. मी खूप वेळा सांगून बघितलं, पण तिचं उत्तर सारखं नाहीच. मला रागच आला, माझा आवाज चढला. अगं चल ना, मुलाबाळांना काय झालं तर होऊ दे. आणि पुढच्या क्षणी मी तिच्या थोबाडीत मारली. ती तोंड झाकून रडायला लागली. तिच्या गालावर कमी, पण हृदयावर जास्त लागलं होतं. लग्नाच्या 5 वर्षात पहिल्यांदाच मी हात उचलला होता. माझी चूक मला जाणवली, पण माघार कोण घेणार? शेवटी मी पुरुष होतो. माझा पुरुषार्थ आडवा येत होता. आणि मग येईल ते तोंडात बरवून मी देवळात आरतीला एकटाच गेलो. रात्रीचं जेवण झालं. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. अंथरुणावर पाठ टेकली आणि लक्ष भिंतीवरील आजोबांच्या फोटोकडे गेलं. तेच मला अडीअडचणीला योग्य मार्गदर्शन करत. माझं डोळं झोपेमुळे बारीक बारीक होत होतं. बाहेर खूप आवाज येत होता. मी दार उघडून बघितलं. रामभाऊ काकांच्या घरासमोर गर्दी होती. मी त्यांच्या घरात गेलो. पाहतो तर काका शेवटच्या घटका मोजत होते. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. लहान मुलाप्रमाणे हुंदकं देत होते. आजूबाजूला पूर्ण परिवार होता, पण त्यांचं लक्ष कुणाकडेच नव्हतं. मला थोडं विचित्र वाटलं आणि ते जास्त बघवले नाही. मी मागं मागं सरताना माझ्या हाताचा कोपरा कोणाला तरी लागला. पाहतो तर आजोबा. अरे काय बघतोस बाळा? बाबा हे असं का करता तो? अरे त्याची शेवटची वेळ झाली. अहो पण बाबा, हे मरताना असं का करतात? अहो 2 वर्षापूर्वी आपल्या शेता शेजारी रंगामामा सर्पदंशाने मेला होता. तो तर खूप ओरडत होता, किंचाळत होता, आणि हे काका तर हुंदके देतात. अरे बाळा, हे बघ, ह्या दोघात खूप फरक आहे. अरे रंगा हा अय्याशी होता, व्यसनाधीन होता. पोरी बाळींची छेड काढणं, बाया बापड्यावर नजर ठेवणं, देवाने दिलेल्या या देहाचा त्यानं कधी सदुपयोग केला नाही. पण या उलट या रामभाऊनं समाजकार्यासाठी आपला देह चंदनासारखा झिजवला. तो निर्व्यसनी होता. देवानं दिलेल्या शरीराचा योग्य उपयोग केला. अरे बाळा, हा देह नाशवंत असतो, पण आत्मा पवित्र असतो. मग तो रामभाऊचा असो की रंगाचा असो. आत्मा सोडून जाताना रामभाऊला मिठी मारतोय आणि रडून सांगतोय, तुला सोडून जाताना मला दुःख होतंय. मला ह्या देहात
तू सुखात ठेवलास, धन्य केलंस, मला जावंसं वाटत नाही. म्हणून रामभाऊ हुंदकं देतोय. पण रंगाचं तसं नव्हतं. त्याचा आत्मा बाहेर जाताना त्याला लाथाबुक्क्यानं तुडवत होता की मला तू बदनाम केलंस, चांगल्या कामी लावलंच नाहीस. आणि म्हणून तो मरताना ओरडत होता. मिक्सरच्या गर गर आवाजानं मी खडबडून स्वप्नातून जागा झालो. सकाळच्या 7 वाजल्या होत्या. भिंतीवरील आजोबांच्या फोटोला हात जोडून नमस्कार केला. आज आजोबा जाऊन 15 वर्ष झाली होती, पण अजून ते आहेत असं वाटत होतं. तिच्याकडे बघितलं. अजून ती आबोलच होती, शांतच होती. दूरवर कुठंतरी गाणं चालू होतं. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. तोंडावर पाणी मारून तसाच बाजारात गेलो. येताना आजोबांसाठी हार आणि सौसाठी तिच्या आवडीचा मोगऱ्याचा गजरा घेऊन आलो. द्यायची हिंमत नव्हती. ती किचन कट्ट्यावर भाजी कापत होती. मी हळूच गजरा फ्रीजच्या हँडलला अडकवून ठेवला. तिनं फ्रीज उघडताना गजरा बघितला आणि एक नजर माझ्यावर. मी काही न बोलता कळवळीनं माफी मागितली. ती फक्त हसली. मी जवळ जाऊन दोन्ही हात हातात घेऊन डोळ्यांनीच तिला वचन दिलं की परत असा वागणार नाही. शेवटी मला आत्मा दुखवायचा नव्हता. माझा, तिचा आणि इतर कुणाचाही.